नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पंचकोनी गळ्यावरती सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहे. तर बघा, गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच, मुंडा घेतलेला आहे 5 इंचाचा, गळा मागचा गळा जो आहे 9 इंचाचा घेतलेला आहे. पूर्ण उंची जी आहे ते आपण घेतलेली आहे 13.5 इंच. बघा गळ्याचा शेप आपण कसा दिलेला आहे, खडूने मार्किंग करून घेतले आणि त्याच्यावरती आता आपण अस्तरचा पीस जो आहे तो कट करून घेतो आहे. आता हाच पीस आपल्याला मेन फॅब्रिकच्या ब्लाऊजच्या कपड्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि त्याला आपण पिनअप करून घेणार आहे, किंवा तुम्ही व्यवस्थित असं अटॅच करून घ्या, तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं. आता बघा, असं पिनअप केल्यानंतर आपल्याला काय करायचं, पाठीमागच्या भागावरती सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची आहे. तर आजची डिझाईन जी आहे ती एकदम सुंदर डिझाईन आहे. पंचकोनी गळ्यावरती आपण सुंदर अशी लेस वापरून डिझाईन केलेलं आहे, ज्याची तुमची डिझाईन बघून बघा दुसऱ्या बायकासुद्धा याची कॉपी केल्याशिवाय राहणार नाहीत. तर अशी सुंदर अशी डिझाईन नक्की करून बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा, ज्यामुळे काय होईल, मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाईल. तर बघा, पंचकोनी गळ्यावरती आपण अशी एक शिलाई मारून घेतोय. सुरुवातीला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकामेकावरती ठेवून घेतलेला आहे आणि कमरेच्या बाजूवरती सुद्धा आपल्याला याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची. आता गळ्याच्या आतला कपडा जो होता एक्स्ट्रा तो कट करून घेतलेला आहे आणि गळ्यावरती छोटे छोटे कट द्यायचे, ज्यामुळे आपल्या ब्लाऊजचा शेप जो आहे तो एकदम सुंदर असा तयार होणार आहे. तर बघा, आता मी काय केलं, गळा कपडा जो आहे तो पलटवून घेतलेला आहे, ज्यामुळे आपले मेन फॅब्रिक जे आहे ते सव्वाशा बाजूवरती वरती आलेलं आहे आणि अस्तर आपलं आतल्या बाजूला गेलेलं आहे. म्हणजे आपला उलटा कपडा जो आहे तो आतल्या बाजूला गेलेला आहे आणि आपल्याला ही डिझाईन जी आहे शिवण्यासाठी सोपी जाते. त्यासाठी आपण असं गळा जो आहे तो असा पलटवून घेतो. तुम्हाला जर पाठीला पट्टी लावायची असेल तर लावू शकता. तर बघा, आता गळ्यावरून सुद्धा अशीच आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची, ज्यामुळे आपल्या गळ्याचा शेप जो आहे तो आपल्याला पाहिजे तसा त्या शेपमध्ये व्यवस्थित दिसून येईल. तर बघा, आपला असा बॅक पार्ट जो आहे तो असा स्टिच झालेला. आता बॅक पार्टच्या साईडच्या बाजूवरती सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची, ज्यामुळे आपला अस्तरचा मापाचा जो ब्लाऊज आहे तो आपल्याला व्यवस्थित येणार आहे. तर बघा, बाजूचा एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला. आता दुसरी बाजूसुद्धा याच पद्धतीने शिलाई करायची आणि बाजूचा जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा. बघा, अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट जो आहे तो रेडी झाला आहे. आता आपण याच्यावरती लेस वापरणार आहे. तर बघू शकता, पंचकोनी गळा आहे, परंतु आपण लेसचा शेप जो आहे तो एकदम सुंदर देणार आहे. तुमचा शेप बघून इतर बायकांना ही डिझाईन करावीशी वाटणार आहे आणि ही डिझाईन जी आहे ती एकदम सोपी सुंदर आहे. नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी एकदम सुंदर अशी डिझाईन आहे. तर बघा, पंचकोनी गळ्यावरचा जो सरळ आपला पार्ट आहे सुरुवातीचा, त्याच्यावरती आपण डबल लेअरमध्ये लेस लावून घेतलेली आहे. आता दुसऱ्या बाजूला सुद्धा याच पद्धतीने आपण लेस लावून घेणार आहे. खालचे कॉर्नर जे आहेत ते आपण विदाऊट लेसचे सोडलेले आहेत. आता दुसऱ्या बाजूवरती सुद्धा म्हणजे डबल लेअर आपण करून घेतोय. आता बघा, उरलेल्या बाजूवरती आपण काय केले, मुंड्यापासून सुरुवात केलेली आहे आणि पंचकोनी गळ्याचे कॉर्नर जे आहेत ते असे जॉईंट करून घेतलेले आहे. त्याच्यावरती लेस अशी अटॅच करून घेतलेली. जिथं पंचकोनी गळ्याचा कोपरा आलेला आहे तिथं आपण काय केलं आहे, गळ्या लेसला थोडीशी चून पाडलेली आहे, ज्यामुळे लेसचा शेप जो आहे तो एकदम सुंदर दिसतो आणि गळ्याचा सुद्धा आकार बदलत नाही. तर बघा, अशी सुंदर प्रकारे आपली ही डिझाईन झालेली आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.